ही जी कल्पना आहे, सिकंदर भाईंनी मला, सर आपण सर्व पत्रकारांना एकदा बोलून चहा पाणी करू, इथपासून सुरू झाली. एवढे कॅमेरे म्हणल्यावर मला अगोदरच मी दडपणात आहे आणि हे एवढं सगळं. तर मित्रांनो, मूळ जो आपला कार्यक्रम होता सर्वांशी हितगुज करण्याचा, त्यात दर्पणकारांचं हे नंतर ऍड झालं. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असा ऍड झाला की आपण सर्वांनी एक जे काही मागच्या काळातल्या आठवणी काढल्या, माझ्या वडिलांविषयीच्या सगळ्या आठवणी जागृत केल्यात. मला तर त्या कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहेतच, पण आज असं जाणवलं की त्या आठवणी आपणा सर्वांच्या सुद्धा हृदयात तेवढ्याच क्षमतेने आठवणी तुम्ही जपल्यात, त्या आहे ते देण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि त्यांच्याशी जेव्हा हितगुज करू लागलो, सर तुम्ही काय करता आता, कुठून रिटायर झालात, त्यावेळी लक्षात आलं की कमीत कमी 10,000 लोक कर्मचारी म्हणून माझ्या संस्थेत शिकलेले आहेत आणि ते त्यावेळेस रिटायर होत आले. त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर पर्यंतच्या जे काही लोक आहेत ते माझ्या संपर्कात आले. त्यावेळी मला माझ्या वडिलांचं एक मोठेपण, जर खरोखरच त्या ठिकाणी संस्था जर उपलब्ध झाली नसती, शैक्षणिक जर सुविधा उपलब्ध झाल्या नसत्या, तर ही लोक काय केली असती, हे एक चित्र मी माझ्या मनाला रेखाटून बघितलो. आणि माझ्या वडिलांचा मोठेपणा मला त्यावेळेस त्यांच्या नंतर जास्त जाणवायला लागला. आता ते जसं जसं आता काळ बराच गेलेला आहे, आता 2011 पासून आज 2026 म्हणजे जवळपास 15 वर्षाचा काळ जरी गेलेला असेल, तरी तुम्ही केलेल्या आठवणी, तुम्ही दिलेल्या आठवणीचा उजाळा, ह्या सर्व मला आणखी तीव्र करतात माझ्या वडिलांचं मोठेपण मला कळण्यासाठी. असू द्या, मी तुमचा शतशः धन्यवाद व्यक्त करतो, तुमचा आभारी आहे. माझा दुसरा प्रश्न असा होता, दुसरा एक विषय असा होता की आपण राजकीय ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. अगोदर तर माझ्या वडिलांच्या निधनानंतर आम्ही जी काही संस्था आहे ती आहे त्या स्थितीमध्ये कशा प्रकारे आपण चालू शकतो, हा आमच्या समोरचा खूप मोठा प्रश्न होता. आम्ही 2 भावांनी मिळून ठरवलं की आजपासून आपण इतकं दोघं एक दुसऱ्याला विचारून काम करायचं की जे निर्णय घ्यायचे जेणेकरून संस्था जिवंत असायला पाहिजे. ही संस्था म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना संधी देणारी ही अशी एक जननी आहे. ही संस्था आपली जिवंत असण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल, आणि आम्ही त्याच्या मागे लागलो. संस्था जिवंत ठेवण्यासाठी कालांतराने आम्ही थोडं पण जेव्हा सेट झालो तेव्हा त्याच्यामध्ये एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न करू लागलो. ह्याच्यामध्येच नातेवाईकांचं मग इंटरफेअर थोडं वाढत चालला होता. तुझी शाळा कोणती, तुझं शेत कोणतं, तुझ्या भावाच्या वाट्याला कोणतं आलं, हा जो एलिमेंट आला आमच्यामध्ये, त्याच्यानंतर आम्ही दोघांनी सांगितलं की बाबा हे सगळं काही आपलं आहे आणि आपण विभक्त तर होणारच आहे, मग आपण थोडं आपण कार्य इकडचं तू कर, इकडचं मी करतो, अशा पद्धतीने आम्ही ठरवून घेतलं. आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने एक गोष्ट सांगतो, आम्ही दोन्ही भावांनी एक मुद्दा ठरवून टाकला. तो कुठं एक्सपोज करायचा नाही असंही होतं, पण आज तुमच्या समोर सांगतो, आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपापल्या बायकाचं काही ऐकायचं नाही. मग बायकांचं जिथं ऐकलं तिथं काहीतरी मग प्रकार वेगळा होतो आणि उद्या आपण वेगळं होण्यापाहिजे आजच रात्री करू म्हणून असं ठरवून टाकतो. वडिलांचे आशीर्वाद होतेच, तुमच्यासारख्यांच्या सदिच्छा होत्याच. या माध्यमातून नेहरूनगर येथे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, तसंच लातूर, घरणी, परळीमध्ये संगम आणि
दगडवाडी, तसंच परभणी आणि पालम, माळाकुळी, नांदेड आणि कंधार या ठिकाणी नवीन ITI ची स्थापना केली. हे सर्व करत असताना तुम्हाला एक गोष्ट मी सुरुवातीला सांगायला पाहिजे होती. माझे वडील 1965 मध्ये MA होते. त्यावेळेस मराठवाडा विद्यापीठ सुद्धा नव्हतं किंवा औरंगाबादचं विद्यापीठ सुद्धा नव्हतं. 12वी नंतर जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबादला जावं लागायचं. मग त्या कालावधीमध्ये त्यांचं MA झालं आणि मी शासकीय नोकरी करणार नाही असा त्यांचा जो काही दृढ म्हणजे निश्चय होता. त्या निश्चयानंतर त्यांनी शैक्षणिक संस्था म्हणजे सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं ज्या संस्थेची उभारणी झाली, सुरुवातच अशी झाली की पुढे जायचं, आर्थिक स्थितीमधून मार्ग कसा काढायचा, हा सुरुवातीपासून तो आजपर्यंतचा आमचा तोच प्रश्न आहे. आम्ही शैक्षणिक संस्था इतक्या उपलब्ध केल्यात, अजून आम्ही ह्याच्या पुढेही जाणार आहेत. थोडे 5 रुपये आले की आम्ही काय करतो माहिती आहे का, समजा यावेळेस आमचं 50 लाख रुपये आमच्याकडे दिसायला लागले. समजा गणेशराव 50 लाख रुपये आज घडीला जर समजा आमच्याकडे असतील, तर माझ्या वडिलांनी पण तेच केलं, तेच मी शिकलो. आम्ही एक 20 लाखाचं सिमेंट, 30 लाखाची गजाळी, 5 लाखाची गिट्टी, 2 लाखाचं काहीतरी, ते 50 लाख रुपये चिरून टाकायचे तिथं. आणि उद्या जे काही आपल्याला म्हणजे वेळ येणार आहे, काहीतरी खर्च करावा लागणार आहे, तो आम्ही पुढे कुठून तरी येतील त्याची वाट बघत असंच आजपर्यंत चाललेलं आहे. त्याच्यामुळे सुरुवात जी काही आपण बसवंत सरापासून सुरुवात केली वाटतं बहुतेक हा विषय आर्थिक अडचणीचा. आर्थिक अडचणी सगळ्यांनाच आहेत सर. आर्थिक असं कुणीही नाही, माहित नाही मला काही असतील तर, पण ते 0.1% लोक असतील त्यांच्याकडे खूप पैसा वगैरे असेल. पण आपल्याकडं आपण जिथं राहतो, ज्या वातावरणात राहतो, त्या ठिकाणी सगळ्यांना या अडचणी आहेत सर. आर्थिक सुबत्ता असेल, आम्ही तुमच्यापर्यंत कधी आलो नसो, पण अडचणी पडल्यानंतर कुठं ना कुठं जावं लागतं आपल्याला. ह्या गोष्टी सगळ्यांनाच आहेत. त्याच्यामुळे तो विषय तसा होऊ शकत नाही. आणि शैक्षणिक एक्सपान्शनमध्ये आम्हाला ह्या गोष्टीची गरज पडलीच आहे. आता राहिला प्रश्न, गायकवाड आमचे उमरतचे आहेत, आता त्यांचे आमचे संबंध ते काही शब्दात नाहीत. म्हणजे फासगे आहेत, गिरी आहेत, चंद्रकांत आहे, आणखी सगळे. आता हे पोरग एक नवीन होतं मला आज, हे अगदी नवीन. मला म्हणलं तुझा चेहरा बघितलेला कोणाचा आहे तो? म्हणलं हेल्तानी सेटचा आहे, आमचा भाऊ मोठा असलेला, त्याचा मुलगा, त्याचे आजोबा माझ्या घरी. काय होतं ते रिलेशन आता शब्दामध्ये. आणि योगायोगानं हा विषय आता खरोखर सर गणेशलाही विचारा किंवा आणखी कोणी विचारा, आम्हाला जात कधी माहित होती का? जात कशी असते, काय असते, धर्म काय असतो, ह्याविषयी कधीच आम्ही कोणी विचार केला नव्हता. पण आज प्रत्येक जण एक दुसऱ्याला जातीमध्येच राहतो. जोपर्यंत आता समजा आता हे बोमनाळेकर आहे, आता बोमनाळेकर ब्राह्मणातही असू शकतात, मराठ्यातही असू शकतात, मागासवर्गीयातही असू शकतात, फक्त लमान्यात राहणार नाही समजा. जोपर्यंत मला त्याची जात कळणार नाही तोपर्यंत चैनच पडणार नाही. अशा पद्धतीचं हे जे वातावरण झालंय आणि याला खत पाणी घालणारं जे काही आजचं वातावरण आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत. आता धर्माधर्मामध्ये आणि जातीजातीमध्ये तेढ करणारे जे काही पक्ष आहेत ते माझ्या वडिलांनाच पटले नाहीत, आमच्या रक्तातही तसं जमलं नाही कधी. त्याच्यामुळं काल नगरपालिकेच्या आमच्या तिकिटाचं जे काही झालं, खिचडी झाली आमची. म्हणजे मला तर असं वाटते की आपलं अपरिपक्वता जी काही होती ती या निमित्ताने सिद्ध झाली काही.
राजकारण खेळता यायला पाहिजे, राजकारण करता यायला पाहिजे. आणि मी या बाबतीत स्वतःला कमजोर समजतो. मला जे काही वाटतंय ते मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला एखाद्याचं आवडलं नाही काही गोष्ट तर मी ते स्पष्टपणे नाही, मला हे जमत नाही म्हणून सांगणार. आणि दुसरी गोष्ट, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी जर अशा गोष्टींना जर विचार करू लागलो, जात धर्म, तर कामं व्हायची कशी? माझ्या संस्थेमध्ये अतिशय वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. जो काम करतो त्यांना आम्ही तितकाच रिस्पेक्ट करतो, त्यांचा आदर करतो. तिथं फक्त जात मी हा कन्सेप्ट जर लक्षात घेतला तर मग मला काही जमणार नाही सर. शिक्षणही जमणार नाही, नंतर शाळा पण टिकवणं जमणार नाही. आता ह्याच्या पुढं आता मी माझं भाषण जे काही लांबत चाललेलं आहे ते तुम्ही काढलेले जे काही मुद्दे आहेत ते मी लिहित होतो. शासनाच्या काही लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका मामा, काका अशापैकी असण्याऐवजी जर शासनाकडं लाडके पत्रकार असं एक जर कुठं कन्सेप्ट आला तर तो महत्वाचा आहे. कारण खरोखर एकतर असा मुद्दा मला तुम्हाला सांगावा वाटतो. आज तुम्ही पत्रकार आहात याचा अर्थ तुम्ही चांगले शिक्षित आहात हे, आणि तुम्हाला तुमचं फॅमिली मेंटेन करण्यासाठी एक लेवल पण मेंटेन करावं लागते. कुठेही झोपडपट्टीत जाऊन राहणं शक्य नाही. तुमचं लेवल मेंटेन होण्यासाठी जे काही लागते त्याच्यासाठी खरोखर आर्थिक बळ तर द्यायलाच पाहिजे. पण आणि मी तयार आहे तुमच्यासाठी, त्या गोष्टीसाठी माझी जी काही मी आतापर्यंत, मी खरोखर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला आत्ताच सांगितलं की मी 2011 नंतर आम्ही स्टेबल आहोत का, हा सगळ्यात मोठा जो प्रश्न होता, किंवा आम्हाला तुम्ही सगळेजण मान्य करता का, ह्याचं कधी मला उत्तर मिळालेलं नव्हतं. पण आज या ठिकाणी आल्यानंतर मला एक वेगळा आत्मविश्वास वाटायला लागलाय की हे पत्रकार कोणीच नाहीत, हे माझ्या कुटुंबातलेच एक. आज मी तुमच्यासोबत, आता कोणतरी सांगितलं की पुढच्या वेळी सहकुटुंब आपण येऊ, पुढच्या वर्षी नाही, आपण लवकरच नेहरूनगर इथं सहकुटुंब एक आयोजित करतो आपण. तुम्ही सांगा. आणि आपल्या कुटुंबाचे जसे आता सरांचे आणि आमचे सर इथं नंतर आलेले आहेत जामोनकी जवळ कुटुंब, आम्ही बाकीचे जे आहेत हे बालपणापासूनचे आम्ही एक दुसऱ्याला ओळखणारे, आणखी 20-25-40 वर्षापासूनचे. पण तुमच्या कुटुंबाच्या आणि आमच्या कुटुंबाची कुठंतरी एकत्रित भेट होणं हे सुद्धा एक माध्यम होऊ शकतं, एक काहीतरी त्यांची एक सर्कल होऊ शकतं. आणि ते आपण लवकर कसं करता येईल ते उत्तमराव सिकंदर भाई आणि तुम्ही ते आयोजित करावं. आता आगबोटे सरांचं नाव घेतलं तेव्हा मला त्यांचे शीर्षक एवढे आवडतात, मी आवर्जून तो पुल्लेख वाचतो. नंतर मला कळालं उत्तमरावांनी त्यांनी 4 पानं फाडतात म्हणून. पण मी अगोदर मुद्दा तो घेतलेला आहे. आता हाफिज काका, अगोदर आम्हाला एक छंद लागला होता की आता रेडिओ लावा, कंधार से हाफिज घडीवाला असं नाव ऐकलं की आमचं ऊर भरून यावं. आम्ही औरंगाबादला शिकायला होतो त्यावेळी हाफिज काका आणि आम्ही, मला वाटतं 1980 पासूनच 82 पासूनचे संपर्क आहे. 4x5 त्यांचे ते मेकॅनिकचं हे होतं, वर्कशॉप होतं. तिथून आम्ही हे असे सगळे लोक जे आहेत आमच्याशी इतके कनेक्टेड आहेत. आता ठाकूरचं तर काय सांगू, आता मीच किती केवढा होतो की त्यावेळेस ठाकूर तुम्ही आणि बाबा संपर्कात आले तेव्हापासून. आर्थिक बाबतीत आपण जेव्हा चर्चा करत होतो, आपण थोडी हिंमत जर केली तर आपल्याला रस्ते आपोआप मिळतात. ह्याचा मला अनुभव असा आला की शैक्षणिक संस्था सुरू करत असताना आपल्या जवळचे रिसोर्सेस हे जेव्हा विचार केला त्याच्यानंतर ते का आपण कार्य मनात जर घेतलं. आज आम्ही हा कार्यक्रम ठरवून घेतलेला नाही, हा कार्यक्रम योगायोगाने घडलेला. एक चिवडा करावं का, पोहे करावं का,
अशा पद्धतीनं मी म्हणलं बा थोडं उशिरा करू, पण आपण जेवणच घेऊतो आपण सगळ्यांनी, आपल्याला जेवायचं सगळ्यांना या निमित्ताने सांगतो. आणि घडत जातं. तुम्ही मनात विचार आणा, एखादं काम घ्यायचं, त्यासाठी रिसोर्सेस कसे उपलब्ध होतील ते नंतर ठरत जाते. त्याला रस्ते आहेत, त्याला रस्ता देणारा सुद्धा आहे. तुम्ही हिंमत करा, धाडस करा, चांगल्या मनाने जर ते सुरुवात केली असेल तर. माझ्या मॅक्सिमम संस्था ह्या विनाअनुदानित तत्वाच्या आहेत, पण इन्फ्रास्ट्रक्चर किंवा विद्यार्थ्यांना सोयीसुविधा ह्या बघितल्या तर शासकीय अनुदानित संस्थांना लाजवेल इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मागच्या वेळी मलाही वाटतं त्याला 5 वर्ष झाले आपण भेटून, त्या 5 वर्षापूर्वीच तुम्हाला दाखवलेलं आहे. अजून एकदा त्याच्यात काय बदल झाला आहे काय हे एकदा बघायला मी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रित करतो. निमंत्रण कधीचं आहे ते नंतर ठरवूयात आपण. आता राहिला शेवटचा प्रश्न जो आहे तो राजकीय संदर्भाचा. आता त्यानंतर मी म्हणलं बाबा एवढा चांगला कार्यक्रम आणि कौटुंबिक कार्यक्रम आहे, तर या कौटुंबिक कार्यक्रमाला माझी अर्धांगिनी संगीता हिला सुद्धा इथे येऊन बसवावं. याचा अर्थ असा नाही की तिला काही राजकारणात उतरायचं आहे किंवा मी आज इथं प्रामाणिकपणे आपण सगळे एका कुटुंबाचे आहोत हे लक्षात घेऊन मी आज तुम्हाला इथं फक्त एक गप्पा गोष्टी करण्यासाठी इथं बोलवलेलं आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार केलेला नाही, कारण राजकीय पक्ष राजकारणात जेव्हा विचार करत चाललो तेव्हा जातीवादी धर्मवादी अशा पक्षाशी मी कधी संघ करू शकत नाही किंवा तसा माझा विचार नाही माझा. पण संधी कशी येईल त्यानुसार पुढं काय करता येईल हे आपण नंतर ठरवणार. संधी आपणाशी चर्चा करूनच पुढं मी माझं पाऊल ठेवेल ही एक मी आज या ठिकाणी आपणा सर्वांना ग्वाही देतो. मला एक सगळ्यात महत्वाचं असं सांगायचं आहे, माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी जी आहे, कुटुंबाचं नाव, आज कुठंतरी आपण काहीतरी अविचारीपणे काम करायचं आणि तिथं कुठंतरी त्या माझ्या कैलासवासी झालेले माझे वडील कुणीतरी त्यांना म्हणेल की हे पवारचा मुलगा असं करावं का, ह्या गोष्टीला आम्ही जास्त महत्त्व देतो, ह्या गोष्टीला आम्ही जास्त भीतो म्हणून मागं राहतो. नाहीतर अपक्षाचा फॉर्म भरायला कोणालाही काही बंधन लागत नाही. कुणी काही तुम्हाला कोण म्हणणार आहे तुम्हाला का भरलास म्हणून. पण जर तिथं काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर मला नाही पण माझ्या वडिलांना वगैरे त्याचा दोष जाऊ नये ही एक भावना ठेवून मी कोणती राजकीय भूमिका अशी हिमतीने किंवा आणखी नेटाने करू शकत नाही. आणि ज्यावेळेस पुढं कधी मला वाटेल त्यावेळी अगोदर मी तुम्हाला सर्वांना माझ्या कुटुंबाचे म्हणून मी तुमचं मार्गदर्शन घेईन, तुमचे विचार घेईन आणिच पुढं ठरवेन मी. आणि आज या कार्यक्रमाला आपण आल्याबद्दल आपले अतिशय आभार, धन्यवाद, नमस्कार.